कशी रेड पडली गेली आणि कोणाच्या सांगण्यावरून झाले, काय आरोप आहे तुमचा? आमचे उमेदवार श्री बाळू धानोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या निर्माधन घरावर इन्कम टॅक्सनी जवळपास 100 पोलिसाचा ताफा घेऊन 8 अधिकाऱ्यांनी धाड मारली. ही धाड मारत असताना कुठल्याही अधिकृत उमेदवाराच्या घरावर छापा मारत असताना संबंधित यंत्रणेने निवडणूक आयोगाची परवानगी घेणं बंधनकारक असतं. पण आम्हाला अधिकृतपणे माहीत आहे की ती परवानगी न घेता अशा प्रकारची धाड मारून आमच्या उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पुरस्कृत या छाप्यांनी केलेला आहे. ही जे रेड केली गेली यामध्ये 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, परंतु जवळपास 1.5 तास आज ही रेड त्या घरामध्ये सुरू होती. सामान अस्ताव्यस्त फेकल्या गेलं. बाथरूमच्या टॉयलेटमध्ये जाऊन चौकशी केली गेली, सिंकमधून ते काढून फेकलं गेलं. सोफा सेट फाडण्यात आला आणि अशा प्रकारची धाड या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी, तो मुख्यमंत्री असू देत की या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हंसराज अहिर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कट कारस्थान रचून आमच्या उमेदवारावर ही धाड मारायला लावलेली आहे. यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आणि पराजय यांच्या दृष्टिक्षेपात असल्यामुळे अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न या यंत्रणेच्या माध्यमातून केलेला आहे. खरं तर हा प्रकारच निषेधार्ह असून या संदर्भात आम्ही जिल्हा निवडणूक लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आणि भारताचे निवडणूक आयुक्त, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करून अशा प्रकारची जी धाड मारली याला जो कोणी इन्फॉर्म केला असेल त्याच्यावर कारवाई करा आणि खोटी धाड मारून आमच्या उमेदवारांचं मनोबल ढासळण्याचा जो प्रयत्न भाजपाकडून होत आहे या संदर्भाचा आम्ही निषेधही करतो. आणि या सर्व प्रकाराची निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि ज्या कोणी हे धाड टाकण्यासाठी दबाव टाकला असेल राज्यातील किंवा केंद्रातील सरकारमधील मंत्र्यांनी त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी करतो. या धाडीमध्ये काय मध्ये 1 रुपया सुद्धा मिळाला नाही आणि रिकाम्या हातानं त्यांना जावं लागलं. त्यांनी रिकाम्या हातानं ते गेले. आमच्याकडच्या म्हणण्यानुसार फुटी कवडी सुद्धा मिळाली नाही.